तर ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। तर यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। दर महिन्याला आमचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा होते, मात्र आता काही लोक उघडपणे बोलत असल्याचं दानवे म्हणाले। ते मराठवाडा दौऱ्यावर होते, तर धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना अंबादास दानवेंच्या आढावा बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित होते। 2 वर्षापासून अशी चर्चा आहे, कारण हे सगळे लोकसभेची निवडणूक होऊन पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत। 2 वर्षापासून अशी महिन्याला 2 महिन्याला अशा पद्धतीने चर्चा होत असते। का बरं ही चर्चा? होत असेल, काही लोक असतील, काही लोक तर ओपन बोललेले आहे, आम्हालाही माहिती आहे। परंतु चर्चा दर 2 महिन्याला होत असते, हे तर नक्की। हे तर कबूल केलं पाहिजे आता अधिकृतरित्या। तर अंबादास दानवेंच्या वक्तव्यावरती मंत्री भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। ठाकरेंच्या डोक्यावरून पाणी गेलंय असं गोगावले म्हणाले। आमच्याकडे येण्याचा विचार करणारे थांबतील असं वाटत नाही असंही ते म्हणाले। आमच्याकडे येण्याचा खासदारांचा विचार पक्का असल्याचं गोगावलेंनी म्हटलेलं आहे। आपल्याला माहिती असावं या गोष्टीचं, आणि त्याने आता सांगितलंय की त्याच्या वक्तव्यामध्ये की आम्हाला माहिती आहे आणि ते जाणार आहेत। या सगळ्या गोष्टी चांगली गोष्ट आहे ना, काय बाजूला कुठं जातात? शिंदे साहेबांकडे येत असेल तर चांगली बाब आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत करू शिंदे साहेबांच्या वतीने। ऑपरेशन टायगरचा धसका घेत आज उद्धव ठाकरेंनी या सर्व खासदारांना मातोश्रीवर बोलवले आणि तातडीची आता बैठक त्यांची या ठिकाणी आयोजित केली। बरोबर आहे, आता पक्ष नेतृत्व म्हणून त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी ती मीटिंग घेतली असेल, परंतु मला वाटत नाही आता ते लोक ज्यांनी विचार केलेला आहे ते थांबतील, कारण पाणी डोक्याच्या वरनं बहुतेक गेलेलं आहे आणि काही दिवसामध्ये त्याचं आपल्याला पाहायला मिळेल की वस्तुस्थिती काय ते। आता त्यांनी मीटिंग घेऊ नये तर आणि काय करू, परंतु त्यांनी जो काही मनामध्ये विचार केला आहे तो नक्की केला आहे आणि पक्का केला आहे। त्यासाठी मला वाटतंय की ते 7 खासदार आता लवकरात लवकर शिंदे साहेबांच्या सानिध्यात येतील असं मला वाटतंय। या 7 खासदारांपैकी आपल्या कोणी संपर्कात आहे का? आता साहेबांच्या संपर्कात म्हणजे आमच्याच आहेत असं समजा, आम्ही काय त्याच्यावरती बोलू इच्छित नाही, परंतु थोड्या दिवसामध्ये आपल्याला कळेल। ते आपल्याला माहिती असावं या गोष्टीचं, आणि त्याने आता सांगितलंय की त्याच्या वक्तव्य तर ज्यांना ज्या पक्षात जायचंय ते जातातच असं गुलाबराव पाटील म्हणाले। आम आदमी पार्टी टीएमसीचे खासदार गेले असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीवर शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही असंही ते म्हणाले। बैठक घेणं हे प्रत्येक पक्षाच्या नेत्याचं काम आहे आणि ऑपरेशन टायगर बिगर आमचं काहीच नाही आहे। ऑलरेडी शिवसेनेमध्ये असं काही कोणी या असं कोणी कोणाला म्हणत नाही आहे। लोक इकडून तिकडे का जात आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे। तुम्ही कितीही रोखलं, आता टीएमसीला रोखण्याचा लोकांनी प्रयत्न केला, टीएमसीचे खासदार फुटलेच, आपच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला, फुटलेच। ज्याला जायचं आहे तो जातोच, मग 1 जण म्हणो की 2 जण म्हणो, जाणारे जाणारच आहेत।